खंडोबाच्या नावानं सांग भलं. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आज आपण आलेलो आहोत मुळगावातील फेमस खंडोबाच्या मंदिरात. आपल्यासोबत सोम आहे. आज आता इथून वर जायला चालू करतोय आपण. काहीतरी जवळपास 550 सोम नाही 600 काहीतरी सीड्या आहेत. चला जाऊया. चढायची ताकद असेल तरच या. भाव काल लेट मारले आणि भाऊ घेऊन चालले नाही का. भाई को बोला था रेनकोट पहनने के लिए. भाई का प्यार देखो, एक छाते में 2 जन जा रहे. सोम भाईच्या अंगात कोणाला काय माहित अचानक पळायला लागलेला. मोतीबिंदू झालेला वाटतोय ना. मजा मस्ती करत कधी देवळाजवळ पोहोचलो कळलंच नाही. हे बघा आपल्या पाठीचे खंडेरायाचं मंदिर. हे बघा खंडेराय देवस्थान मुळगाव. खंडेरायाचं आता आपण दर्शन घ्यायला आलो. दर्शन घेऊन खूप मन प्रसन्न झालं. एकदम बाहेर आल्यावर बघितलं काय वातावरण आहे मित्रांनो. असं वातावरण आणि खंडेरायाचं मंदिर एकच नंबर वाटतंय. मस्त दोघांनी भंडारा पण लावलाय. आहे बघा मंदिर आपल्या पाठीच. या वयात पण आजी एवढ्या वर चालत आल्या. आम्हाला आजी अर्ध्यात दिसलेल्या. खरंच आजीना हॅट्स ऑफ आहे. एवढ्या वयात देखील वर एवढ्या चालत. खूप छान दर्शन झालं. आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघालो मित्रांनो. हे बघा खंडेरायाला गेलं. बाय बाय. चला जाऊ. खंडेरायाचं खूप छान दर्शन झालं. आता आपण चाललोय मुळगावचा वडापाव खाल्ला. चला तिकडे भेटूया. पोहोचलोय आता आपण मित्रांनो. गेल्या वेळेत पण दाखवलेलं आहे बघा. हेच ते वडापाव एकच नंबर असतात मित्रांनो. घेतले आता आपण. घेतलाय पण खायला आता. एकच नंबर असतात मित्रांनो. चला मित्रांनो, आजचा व्लॉग इथे सेंड करतो. आजसाठी एवढंच. आणि जस्ट निखिल फॉलो करा, शेअर करा आणि खूप प्रेम द्या. चला बाय बाय.